21 महिना झालेत म्हणजे 2.25 वर्ष. हा, शिकलेत का काहीतरी? मी तर अभिमान बाळगतो, देवाने शिकवलंय, देवाने चालवलंय. 21 महिना माझ्या प्रियाने या टॉपिक वर आपण बोललोय, 2.25 वर्ष, आणि खूप महान रीतीने प्रकटीकरणचं 7 मंडळाबद्दल शिकलोय. 7 मंडळाबद्दल आपण शिकलोय. देवाला स्तुती असो. जोरात टाळ्या वाजून देवाला स्तुती द्या, गौरव द्या. ही पवित्र आत्म्याची कृपा आपल्यावर आहे म्हणून इथपर्यंत आलो, पुढेही जाणार. ओके, आज कितवा भाग आहे? 85 भाग आहे. 2.25 वर्ष देवाने या वचनात या टॉपिक वर चालवलेला आहे. प्रकटीकरण 3वा अध्याय 21 वचनात आपण आहोत. मागच्या मंगळवारी पण मी तुम्हाला भरपूर गोष्टी शिकवलेल्या आहे. परत त्याच वचनात जाऊ, आणखी त्या वचनातून काही शिकू, त्या वचनावर अजून मी पवित्र आत्म्याद्वारे भर घालील. देवाला घेऊन आपण शिकूया. ठीक आहे. प्रकटीकरण त्यातलं 3वा अध्याय 21वा वचन. मी जसं विजय मिळवून आपल्या पिता बरोबर त्यांच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या बरोबर बसू देईल. या ठिकाणी मी मागच्या मंगळवारी पण बोललो आहे की विजय मिळवणं, काय मिळवणं? विजय मिळवणं. ख्रिस्ताने, मी तुम्हाला शिकवलं, ख्रिस्ताने 3 गोष्टीवर या जगामध्ये विजय मिळवले. ते म्हणजे माझ्या प्रियानो, सर्वात आधी सैतानावर, पहिला नंबर. दुसरा नंबर पापांवर. तिसरा नंबर मरणावर. तर अशा प्रकारचं जिवंत परमेश्वर आज आपल्याला सापडलेला आहे. मरणावर विजय मिळवणारा देव फक्त प्रभू येशू ख्रिस्त हाच असू शकतो आणि आहे पण. वचनाप्रमाणे शास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी बोलत आहे. मरणावर त्यांनी विजय मिळवलेला आहे. मरणाला त्यांनी तुडवलं, मरणाला त्यांनी फेल केलं आणि तो स्वतः जिवंत होऊन स्वर्गात गेलेलं परमेश्वर आहे. आणि जो स्वर्गात गेलेलं येशू ख्रिस्त, जो देव, तो आजही तुम्हाला आणि मला पाहत आहे. आणि म्हणून देवाने आपलं विजयपणाबद्दल तुमचा आणि माझ्या समोर ठेवून दिलेला आहे. एक त्यांनी मिळवलेला विजय, आणि या जगामध्ये कशा प्रकारे येशू ख्रिस्ताने सर्व गोष्टीवर विजय मिळवून स्वर्गात गेलंय, त्या सर्व गोष्टी देवाने या बायबलच्या वचनाद्वारे तुमचा आणि माझ्या समोर ठेवून दिलेला आहे. आणि बायबल खरा आहे. बायबल खरा आहे. आणि म्हणून या 3 गोष्टीवर जर येशू ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे, तर मी तुम्हाला मागच्या मंगळवारी पण बोललो, तुम्हाला पण तेच काम करायचं आहे. जे येशूने केले ते आपल्याला करायचं आहे. आणि अवघड नाहीये ना. जर येशू संगती आहे असेल तर आपल्याला अवघड नाहीये, कधीच अवघड होणार नाही, कठीण नाहीये. लक्षात ठेवा. पण प्रयत्न पाहिजे. काय पाहिजे हो? प्रयत्न. येशू काय म्हणत आहे? जसं मी विजय मिळवून माझ्या पिताचं उजवीकडे बसलो सिंहासनावर बाजूला, त्याच प्रकारे तुम्ही पण माझ्या बाजूला माझ्या बरोबर बसाल, जागा देईल देव म्हणत आहे. आणि तिथं येशू ख्रिस्ताच्या बाजूला बरोबर जागा मिळवण्यासाठी तुम्हाला आणि मला आधी या जगामध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे ना. बसणं येशूच्या बाजूला, येशूच्या बरोबर, येशूने तयार केलेलं सिंहासनाचं तिथं बसणं ते नंतरचं आहे ना बेटा. आधी विजय मिळवू. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने किंवा देवाने प्रत्येक सेवकाला बायबल मध्ये शिकवलेलं आहे की कशा प्रकारे विजय मिळवायचा आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला जर बायबल वाचता येत असेल, तर जेव्हा केव्हा तुम्ही बायबल वाचला असेल तेव्हा तुम्ही पाहिलेलं आहे देवाचे जो कोणी सेवक बायबल मध्ये होऊन गेलेत ते कधी त्यांचा अपयश किंवा हार नाही झाले प्रियान, ते विजय झाले नेहमी. प्रेज द लॉर्ड. आहे का नाही? देवाने जेव्हा इस्रायल लोकांना मिश्र देशातून काढले तेव्हा माझ्या प्रियानो, जे देवाच्या मार्गात चालले ते विजय झाले. काही लोक फेल झालेत, आणि जे फेल झालेत ते झालेत. कारण की वचन असंही सांगतं प्रियानो की बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेलं
कमी आहेत. सगळेजण चर्चमध्ये येतात आणि सगळेजण विजय मिळवतील असं कधी होऊ शकत नाही. शास्त्र असंही बोलत आहे की बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले कमी आहेत. आणि म्हणून माझ्या प्रियानो, तुम्हाला आणि मला जर निवडलेलं मधलं तुमचं आणि माझं नाव त्या लिस्टमध्ये आपलं नाव हवं असेल तर नक्की वचनाप्रमाणे जगूया, वचनाप्रमाणे जगूया माझ्या प्रियानो. नाहीतर अवघड आहे, नाहीतर अवघड आहे. देवामध्ये नेहमी अभिमान बाळग. येशू आज म्हणत आहे, जसं मी विजय मिळवलो तसं तुम्ही विजय मिळवा. जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या बरोबर सिंहासनावर, राजासनावर बसू देईन. नाहीतर बसू देणार नाही. नाहीतर कुठं बसणार? हाय अजून दुसरीकडे एक जागा सैतानाने बनवलेलं, सैतानासाठी तयार केलेलं, ते म्हणजे नरक. नरकात काय तुम्ही राजासनावर बसणार आहे का? आणि म्हणून जेव्हा केव्हा मी प्रगटीकरण मधलं 7व्या मंडळी बद्दल वाचलो, तुम्हाला शिकवलं, तर मला अनेक ठिकाणी येशू ख्रिस्ताने केलेले वायदा जे आहे ते मला शिकायला मिळालंय प्रिया. पुन्हा एकदा या 7 मंडळी बद्दल शिकत असताना शेवटचा आज शेवटचा भाग आहे. पुन्हा एकदा थोडस ज्या मंडळी बद्दल आपण शिकलो थोडस लक्ष आपण देणारच आहोत, कारण की या संदेशला आज आपण बाय बाय करत आहोत. एवढं वर्ष 21 महिने, 2.25 वर्ष या वचनाने आपलं पालन पोषण केले आहे. तर थोडस नजर टाकूया की या विजय मिळवण्याचं कारण किंवा देवबाप जो विजय मिळवतो. 7 मंडळी संगती बोलताना देवाने विजयचा शब्द वापरलेला आहे, हे मात्र विसरू नका. 7 मंडळी संगती बोलताना पण काही ठिकाणी देण्याबद्दल बोलत आहे, काही ठिकाणी ठेवण्याबद्दल बोलत आहे. असं काही गोष्टी बायबलमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्याकडे आज पुन्हा लक्ष देऊया, जेणेकरून तुमचा विश्वास अजून वाढेल आणि तुम्ही देवामध्ये मजबूत उभा राहाल. आणि म्हणून थोडस पहिला जो मंडळी आहे त्या मंडळीबद्दल आपण लक्ष देऊया, चालेल का? पहिला मंडळी कोणता आहे? इफिस. इफिस मंडळीला विजय मिळवताना किंवा विजय मिळवलेल्या लोकांसाठी किंवा विजयचा हा शब्द बोलताना देव काय बोलत आहे? विजय मिळवलेल्या लोकांसाठी इफिस मंडळी संगती बोलताना कळत आहे का? पहिला मंडळी इफिस मंडळी, त्या मंडळी संगती बोलताना विजय मिळवलेल्या लोकांना काय देईल त्याच्याबद्दल आपण लक्ष देऊया, शिकूया. मी बोललेलो आहे, पुन्हा एकदा जाता जाता किंवा हा संदेश संपवता एक आठवण करून घेऊया, ठीक आहे? इफिस त्यातलं प्रगटीकरण त्यातलं 2वा अध्याय 7 वचन वाचा. आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐकतो. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खाण्यास देईन. 7 मंडळी संगती बोलताना काही ना काही शब्द देवाने दिलेला आहे, जे विजय मिळवणाऱ्या लोकांवर, लोकांसाठी, विजय मिळवणारे लोकांसाठी काही ना काही देवाने ठेवलेला आहे. आणि म्हणून मी थोडस रिपीट करत आहे. पाहिजे तर लिहून घ्या, पुढे जाऊन तुम्हाला पण कुठेतरी कधीतरी हा जो मेसेज आहे दिलेलं ते तुम्हाला आठवण करता येईल, काढता येईल, वाचता येईल. तेव्हा तुम्हाला असं विश्वास बसेल की खरंच मी पण या मंडळी संगती जोडलेला आहे. फेथ वर्कर मिनिस्ट्री संगती मला पण कुठेतरी देवाने काही ना काही ठेवलेला आहे असं तुम्हाला विश्वास बसेल. आणि नक्की माझ्या प्रियानं जुडून राहा, मंडळी संगती, चर्च संगती जुडून राहा. काही ना काही तुमच्यासाठी पण माझ्यासाठी पण देवाने ठेवलेला आहे. हो, हालेलुया. जो विजय मिळवतो, पहिला मंडळी संगती बोलताना देव म्हणत आहे, इफिस या मंडळी संगती बोलताना पहिला मंडळी काय म्हणत आहे? जो विजय मिळवतो त्याला मी जीवनाचं झाडाचं फळ खाण्यासाठी खायला देईल. जीवनाचं झाड मी तुम्हाला पहिल्या साजामध्ये सांगितलेलं आहे. इफिस मंडळी संगती बोलताना, मंडळीबद्दल बोलताना मी तुम्हाला तुमचं संगती बोललेलो आहे. जो विजयी मिळवतो त्याला मी जीवनाचं झाडाचं फळ खायला देईल. म्हणजे स्वर्गात जीवनाचं झाड आहे, ते खायला देव देईल, ते खायला देव देईल.
म्हणजे आत्म्यामध्ये तो जो फळ आहे तो आपल्या शरीरात असणार आहे, किंवा ते आपण आत्म्यामध्ये तोडून आत्म्यामध्ये खाऊ शकतो. हे स्वर्गातला नजारा आहे. कल्पना करा किंवा त्याचं चित्र रंगवा. पण जो विजय मिळवतो, जो विजय मिळवतो, आणि म्हणून माझ्या प्रियानं विजय मिळवणं गरजेचं आहे. जगामध्ये ख्रिस्ती जीवन जगून, देवाला खुश करणारे जीवन जगून विजय मिळवणं गरजेचं आहे. देवामध्ये विजय मिळवा. देवामध्ये राहून, देवासंगती राहून, देवामध्ये या जगावर विजय मिळवा. आणि देव नसेल, देव बाजूला, आणि नुसतं स्वतःहून जर विजय मिळवायला तुम्ही गेलेत तर ते तुमच्या विजयपणात मोजण्यास येणार नाही. आज जगामध्ये अनेक लोक आहेत, खूप अभिमान बाळगवतात. मी कामाला लागलो, पैसे कमवलं, मी विजय मिळवलो. ते विजय काय कामाचं? देवासमोर काय कामाचं आहे सांगा? काय कामाचं आहे का? मी मोठा झालो, मी बायको मिळवलं, काय मिळवलं? ते विजय देवाच्या समोर काय कामाचं? मला 2 नाही 4 लेकरं झालेत, बघा किती विजय मिळवलं. 2 नाही तर 4, किती विजय मिळवलं. मी घर बांधलं, मी विजय मिळवलं. मी गाडी घेतलं, मी विजय मिळवलं. मी असं खेळाडू झालो, विजय मिळवलं. जगाचं सर्व विजय देवासमोर 0 आहे, हे कधी विसरू नका, विसरू नका. हालेलुया. सर्वात आधी सैतानावर विजय मिळवलं का? कशावर विजय मिळवलं देवाने? सर्वात आधी सैतानावर विजय मिळवलं का सैतानावर? आज पण सैतान बोलतोय, सैतान झोपतोय आपल्या संगती, सैतान राहतोय आपल्या संगती. हालेलुया. हॅलो, काय वाटत आहे तुम्हाला? कशावर विजय? म्हणून देव काय म्हणाले? माणसाने अख्खा जगावर विजय मिळवलं आणि आपला आत्मा गमवलं तर त्याला काय फायदा? बरोबर आहे. जग मिळवलं, जगावर विजय मिळवलं, अख्खा जग कमवलं आणि आत्मा गमवलं तर काय फायदा? येशूच्या मुखातून निघालेलं वचन आहे. हालेलुया. कळत आहे का? आणि म्हणून जे काही आज जगामध्ये करत आहोत त्याच्यावर अभिमान बाळगू नका. मी घर मिळवलं, मी काम मिळवलं, मी नवरा मिळवलं, मी बायको मिळवलं, मी लेकरं मिळवलं, मी संपत्ती मिळवलं, मी जागा घेतली, आणि असं तसं वगैरे वगैरे देवासमोर 0 आहे. देव म्हणत आहे ख्रिस्तामध्ये काय मिळवलंस बेटा? ख्रिस्तामध्ये काय मिळवलंय तू? विचार करा, काय मिळवलंय आज ख्रिस्तामध्ये राहून? हालेलुया. हा? आणि मिळवण्यासाठी किती धावपळ केली. रात्रंदिवस मनन कर, तुला जय मिळेल, विजय मिळेल म्हटलेलं. रात्रंदिवस मनन करतोय का? यहोशूआला देव म्हणाला ना, रात्रंदिवस या पवित्र शास्त्रावर मनन कर. यहोशूआ 1 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. तर मी तुला यश देईल, तुझ्या मार्गात चांगलं घडेल. आणि म्हणून मी म्हणत आहे, काम मिळवलं, घर मिळवलं, गाडी घोडा मिळवलं, अजून काय काय मिळवलं माहित नाही, ट्रेन वगैरे काय, सगळं मिळवलंय बेटा. पण जिथं ज्या गोष्टीसाठी देवाने आपल्याला पाठवलं तिथं तर फेल आहे ना आपण. तिथे तर फेल आहोत. म्हणून आज जर देव म्हणत आहे की विजय मिळव, तर सर्वात आधी शैतानावर विजय मिळवा, पापावर विजय मिळवा, आणि मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी देव बाप तुम्हाला ताकद देईल. नाहीतर जे काय आज मिळवलंय ना ते सगळं देवाच्या नजरेत 0 आहे, शून्य आहे, काही मिळणार नाही. रात्रंदिवस मनन करा, म्हणजे तुम्हाला जय मिळणार. इथेही जय मिळणार, वरती रात्रंदिवस मनन करा. पण होतो काय माझ्या प्रियानो? मननच करता येत नाही, करताच येत नाही. मला वेळ असेल तर मी चर्चला जाणार. हालेलुया. वेळ असलं तरच मी चर्चला जाईल, वेळ नसलं तर मी जाणार नाही.
मग कसं विजय मिळणार तुम्ही मला सांगा ना. काय संदेश दिलेत पास्टरने, विजय मिळवा विजय मिळवा. बघा मी किती विजय मिळवता. हालेलुया. जागृत व्हा. काय व्हा? जागृत व्हा. वेळ असलं तर मी चर्चला जाईल. वेळ असू द्या नसू द्या, वेळ काढून चर्चला येणाऱ्या व्यक्तीला विजय मिळणार आहे. वेळ असलं तर मी चर्चला जाईल, वेळ भेटलं तर मी चर्चला जाईल, हे आपल्याला सोबत नाही. तोपर्यंत बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाबून टाकेल, फार गळाच दाबणार. काय दाबणार? गळा दाबून टाकेल. तोपर्यंत बघूया पाहूया, वेळ असलं वेळ मिळालं तर मी चर्चला. तोपर्यंत तुम्हाला जे काही मिळालं होतं, जय विजय देवाने दिलेलं, तोपर्यंत शैतान काढून टाकेल. आणि मग सगळं हरवल्यानंतर चर्च, सगळं हरवल्यानंतर चर्च. काही दिवस आधी मी एका भावाला फोन केला. त्या भावाला म्हटलं, भावा 2 महिना होऊन गेले, तुम्ही चर्चला नाही दिसत. रविवारी येईल असंच बोललं बरं का. प्रेज द लॉर्ड नाही. पास्टर प्रेज लॉर्ड, कसे आहात काय आहात हे पण नाही. रविवारी येईल मी, रविवारी पण नाही दिसली. या असलं, मी तर खरंच सांगेल, असलं लोकांनी अपेक्षाच ठेवू नये, नाही देवाकडून मला मिळेल. आणि मी तर आता ठरवलेलं आहे, खरं सांगतो तुम्हाला, जे देवाला झटून शोधतात, जे देवाकडे येणार, ज्याला खरंच देवाची गरज आहे, त्या व्यक्तीकडे लक्ष दे. हालेलुया. खरं सांगतो माझ्या प्रिया, मागच्या आठवड्यात मध्यरात्री जवळजवळ 1-1:30-2 वाजलं होतं. 2 वाजता मला फोन आला रात्री. फोन उचललं, म्हणे पास्टर अमुक अमुक बहीण भूतानी पछाडला, त्यांना प्रार्थना करा. 3 महिना झाले तास ती बहीण चर्च मध्ये नाहीये आणि घरात सगळं त्यांचंच चाललेलं आहे. आणि भूतानी पछाडलं तर रात्री 2 वाजता पास्टरना फोन लावा. 1 वाजता 1-1:30-2 वाजता काय टायमिंग असेल. क्लिअर सांगितलं, मी प्रार्थना करणार नाही. शुक्रवारी, दुसरा दिवस शुक्रवार होता, म्हणजे शुक्रवारी चर्चला या. नाही आले, मला काय केलं ते. आले असते तर देवाने मोकळे केलं असतं, किंवा काय झालं काय मला माहित नाही. कुठंतरी माझ्या प्रियानो, की मी तर ठरवलंय, समोरचं सुधरत नाही, आपण सुधरायचं. काय म्हणता? काय म्हणता मंडळी? चर्च बरोबर आहे ना? मी देखील करून करून किती करणार? मी देखील करून करून किती करणार? कुठंतरी एवढं वर्ष झालंय, एवढ्या दिवसापासून आपण ख्रिस्ताच्या मागे चालत आहोत. कुठंतरी देवाला स्वीकारून स्वतः फार महान पुढे जाणं, रात्रंदिवस मनन करा ना. कोणीही वाईट वाटून घेऊ नका. देव पटलं तर यायचं, नाही पटलं नको येऊ. 10 लोक जरी आले तरी मी संदेश सांगेल, सेवा करील. ते 10 लोक 20 लोकांना पुढे जाऊन चांगले फळ क्वालिटी घेऊन पुढे जाऊन ते आत्म्या जिंकतील. जो विजय मिळवतो त्याला मी माझा राजासनावर बसवी. असे लोक देवाला पण हवंय. हालेलुया. सैतान इथून लात मारतो, तिथून लात मारतो, सगळीकडून लाथाच मारत आहे. सगळीकडून लाथा खाऊन खाऊन शेवटी देवाचं आठवण येत. वाईट वाटतं बोलायला, पण काय करायचं प्रियानो? सत्य तुम्हाला बंधन मुक्त करील. सत्याला सोडून दुसरी कळते भलतीकडेच तुम्ही घुसणार. म्हणून मी म्हणत आहे, 10 लोक जरी भेटले, सापडले मला चर्चमध्ये, खरे देवाला शोधून चालणारे, पुरे 12 लोकांनी अख्खा जग हलवलेत. येशूचे 12 शिष्य होते. किती? अख्खा जग त्यांनी जिंकले. चालतंय, हरकत नाही, पण कुठेतरी आपल्याला क्वालिटी हवंय. काय हवंय? क्वालिटी हवंय. आणि म्हणून देव पण वरून बघून म्हणत असेल,
अरे बाई, तळ्यातनं मळात आहे अजून तू. कुठेतरी खंबीर हो ना, कुठेतरी वचन ऐक ना. हे पण म्हणत असे वरून, अरे दादा काय झालंय, विश्वास कुठे संपलेत, विश्वास कुठं संपलाय, विश्वास कुठे आहे. आणि म्हणून बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले कमी आहेत. तुम्हाला काय करायचंय तुम्ही ठरवा. तुम्हाला काय करायचंय तुम्ही ठरवा. असं नाही की मी वचन सांगत नाही, योग्य वचन दिलेलं आहे, योग्य प्रकारे समजवलेलं आहे, योग्य प्रकारे बोललेलो आहे. जेव्हा गोडीने बोलायचं तेव्हा गोडीने, जेव्हा झापायचं तेव्हा झापतो, जेव्हा रागवायचं तेव्हा रागवतो, पण जेव्हा वचनाने रागवायची वेळ आली बोलतो मी. हालेलुया. जो विजय मिळवतो त्याला स्वर्गात 12 महिने फळं देणारे झाड आहेत. 12 महिने. किती महिने? 12 महिने. हा, आंब्याचं झाड नाही, आंब्याच्या सीझनलाच आंबे देईल. द्राक्षाचं फळ नाही प्रियानो, फक्त उन्हाळ्यात द्राक्ष इंजेक्शन मारून मारून दुसऱ्या सीझनला पण आणतात कधी कधी पिकू. तसं नाहीये. तो म्हणत आहे जो विजय मिळवेल त्याला मी जीवनाचं झाडाचं फळ देईल. आणि म्हणून मी आज तुटून आत्म्यातून, काय म्हणतात त्याला, बेंबीचं देठापासून बोलत आहे. तर समजून घ्या, विजय मिळवा. आणि जिथं देवाची गरज आहे त्या गरजाप्रमाणे आपणही चालूया, त्या वचनाप्रमाणे आपणही धावूया. नाहीतर प्रियानो कधी काय शैतान गळा दाबेल, कळणार. मी भीती दाखवत नाही, बायबल मध्ये झालेले आहेत प्रियानो. देव म्हणाला जोपर्यंत माझ्या संगती राहशील तोपर्यंत मी तुझ्या संगती राहील, ज्या दिवशी तुम्हाला सोडशील त्या दिवशी मी तुला सोडून दे. आणि म्हणून खेळ खेळायचं नाही, जगायचं खरं जगा, चालायचं खरेपणे चालूया, सेवा करायचं खरेपणे सेवा करूया, बायबल वाचायचं विश्वासाने वाचूया, देवामध्ये चालवायचं, बायबलमध्ये चालायचं, बायबलचं रूल्स वचन फॉलो करूया. म्हणून देवाने मोशेला म्हटलं जर चुकले माझा देवदूत या लोकांना रस्त्यातच मारून टाकील, असं देव मोशे संगती बोललं. इस्रायल लोकांना मिस्र देशातून नक्की काढलं, पण पुढे माझ्या आज्ञेप्रमाणे नाही चाललेत ना, माझं देवदूत त्यांना रस्त्यातच मारून टाकेल. आणि किती लोकांच्या कब्र तयार केले, मेलेत. कितीतरी लोक मेलेत, सगळेचे सगळे मेले. तो प्रियानं फक्त 2च लोक वाचले शेवटी. हालेलुया. आणि खेळ खेळू नका देवा संगती. परिस्थिती कसंही असू द्या, गुडघे टेका, गुडघे टेका, प्रार्थना करा. नुसतं पास्टरच प्रार्थना देव ऐकतो असं नाही. मध्यस्थी प्रार्थना माझ्या प्रार्थना आहे. माझ्या प्रार्थनेचं नावच मध्यस्थी प्रार्थना. मध्यस्थी म्हणजे काय? मध्यस्थी म्हणजे फक्त मदतीचं. खरी प्रार्थना तुमची पाहिजे. खरी प्रार्थना स्वतःची. गुडघे टेकायचं, वचन माहित आहे वचन काढायचं, प्रार्थना करायचं. दुष्टात्माला काय हिम्मत तुमच्यापर्यंत पोहोचण्याची. हालेलुया. समस्या येत नाही असं म्हणत नाही मी, येईल. पण कुठंतरी देवामध्ये नीट चालूया. नीट कसे? नीट चालूया, नीट व्यवस्थित. देवाला शोभेल, देवाला आवडेल असं प्रकारे चालूया. आणि तेव्हा जर बळजबरीने जर शैतान घुसलं तर तेव्हा हाय त्याला फटके देवाकडे चालत असतात. म्हणून प्रियानो लक्ष द्या. प्रार्थना करणार नाही असं म्हणत नाही मी, करील, पण स्वतःही कुठेतरी व्यवस्थित चालूया, स्वतःने पण लक्ष देऊया. हो हालेलुया. कळत आहे का? नुसतं त्रास आलं, संकट आले है ना, भूतली पछडलं म्हणून पास्टर मी काय देवऋषी आहे का? मी काय तांत्रिक मांत्रिक आहे का? नुसतं भूत लागलं की भूत काढायचं, अमुक झालं की तमुक करायचं, ते झालं की हे करायचं, हे झालं की ते करायचं. सेवक आहे मी देवाची. जिथं देव मला म्हणतो प्रार्थना कर, मी तिथं करीन. जिथं म्हणतो करू नको, इरमायाला म्हटलं प्रार्थना करू नको त्यांच्यासाठी, रडू पण नको त्यांच्यासाठी. रडला नाही इरमाया, प्रार्थना पण बंद करून टाकला. देव म्हटलं तुझं प्रार्थना मी ऐकणार नाही. इरमायाला म्हटलं का नाही? इरमाया 7व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, घरी जाऊन वाचा. हालेलुया.
म्हणजे माझा प्रयत्न असा आहे की विजयी जीवन जगा, आत्म्याने भरून जीवन जगा. किती दबाव येऊ द्या, परिवारचं, लोकांचा, घरच्यांचा दबाव, आजूबाजूचा दबाव, किती दबाव येऊ द्या, देवाला धरून चाला. त्या दबावामध्ये तुमच्या विजयीपणा हरून जाऊ नका, घेऊ नका. कसंही असू द्या, परिस्थिती कसंही असू द्या, देवासाठी जीवन जगाव, देवावर विश्वास ठेवून जीवन जगा. विजय तुमचा आहे, विजय तुमच्या डोक्यावर देवान ठेवलेला आहे, तुमच्या हातात यश आहे, तुमच्या चालण्यात, तुमच्या मार्गात, तुमच्या पायामध्ये यश आहे. कळत आहे? कितीही दबाव असू द्या, विश्वास ठेवलाय ना, शेवटपर्यंत विश्वास ठेवा. घरच्यांनी, परिवाराने, कुटुंबाने, आजूबाजूने काही म्हणू द्या, देवासाठी जीवन जगा. चर्चला या, प्रार्थना करा, प्रभूमध्ये वाढा. यश देवाकडून येत, विजय देवाकडून येतं. प्रियानं, कोणत्या माणसाकडून तुम्हाला विजय नाही मिळणार. आणि म्हणून इफिसिया मंडळी संगती बोलताना देव म्हणालाय, जो विजय मिळवतो त्याला मी जीवनाच्या झाडातून खायला देईल, फळ खायला देईल. ओके. त्याच्यानंतर माझ्या प्रियानं स्मरण या मंडळी संगती बोलताना काय म्हणाला, दुसरा वाद्य 11 वचन, पटपट जाऊया. विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही. एका ठिकाणी म्हणत आहे, मी देईल, जीवनाचं झाडाचं फळ खायला देईन. एका ठिकाणी म्हणतो बाधा होणार नाही, दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. दुसरं मरण पण आहे, लक्षात ठेवा. दुसरं मरण म्हणजे कोणतं मरण? दुसरं मरण म्हणजे माझ्या प्रियानो, हा जीवन संपल्यानंतर एक मरण, शरीराचं मरण, त्याच्यानंतर नरकात मरण, आत्मा, प्राण, शरीर या तिन्ही गोष्टीचं मरण असणार आहे. तुमचं शरीर पण जिवंत करण्यात येईल. मेलेलं शरीर बायबल मध्ये लिहिलेलं. आपण मरतो ना, मेल्यानंतर येशू ख्रिस्त जेव्हा येईल ना, आपलं शरीर उठवलं जाईल. सत्य आहे बरं का, मी तुम्हाला कथा, कहाणी, गोष्टी सांगत नाही. खरंय, आपण मरू. बिलिव्हर्स असू द्या, अनबिलिव्हर्स, विश्वासू असू द्या, प्रत्येक व्यक्ती मरणार आहे. मेल्यानंतर तो पहिला मरण, आणि मेल्यानंतर जेव्हा येशू ख्रिस्त येईल, आपलं शरीर उठवलं जाईल, आणि त्याच्यानंतर न्याय होईल. त्याच्यानंतर जो ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही, जे काही या ठिकाणी मी बोलत आहे पवित्र आत्मा, या गोष्टीवर तो विश्वास ठेवत नाही, तर दुसरं मरण तयार आहे तुमच्यासाठी. ते म्हणजे नरक. नरकात मरायचं. इथं एकदा मरू आणि तिथं कायमचं मरू, कायमचं. म्हणून म्हणत आहे दुसरं मरण. जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा नाही, होणार नाही. जो विजय मिळवतो त्याला जीवनाच्या झाडाचं फळ खायला देईल. जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा नाहीये. तिसरं मंडळी संगती बोलताना, परगमन या मंडळी संगती बोलताना 2वा अध्याय 17 वचन वाचूया. जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मान्यातून मी खाण्यास देईन, आणि त्याला मी पांढरा खडा देईन. त्या खड्यावर त्याचे नाव लिहिलेले असते. तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही. परगमन तिसऱ्या मंडळी संगती बोलताना देव म्हणत आहे की जो विजय मिळवतो त्याला मी स्वर्गीय मान्नातून खायला देईन. स्वर्गीय मान्ना, स्वर्गात आपल्यासाठी मान्ना. मान्ना म्हणजे माझ्या प्रियानो, स्वर्गीय भाकर, स्वर्गीय वस्तू आपल्यासाठी परमेश्वराने ठेवलेला आहे. जे एलियाने खाल्लं, जे इस्रायल लोकांनी स्वर्गीय मान्ना, स्वर्गातून मान्ना खाली येत होतं, ते मान्ना खाल्लेत ना, ते मान्ना खायला देवबापा तुम्हाला आणि मला देणार आहे स्वर्गात गेल्यानंतर. आणि त्याला पांढरं खडे देईल, खडा देईल. आणि त्याचा जो विजय मिळवतो त्याचं नाव त्याला लिहिलेलं, त्याचं नाव त्यात लिहिलेलं असेल, आणि ते नाव फक्त त्यालाच कळणार आहे. म्हणजे हे सगळं नाव आताच सगळं डुप्लिकेट मध्ये जमा आहे. खरं नाव तिथं आपलं प्रगट होईल. खरं नाव काय आहे, देवाने काय नाव आहे आपल्यासाठी ठेवलेलं, खरं नाव तिथं कळेल. इथं डुप्लिकेट मध्ये काम चालवा. 4था मंडळी थुतिरा, विजय मिळवतो 2:28 बरोबर आहे. 28 वाचलं तरी चालेल. जो विजय मिळवतो तो
आणि मी त्याला प्रभात तारा देईन. एक्झॅक्टली 2:28 मध्ये काय देईल? प्रभात तारा. प्रभात तारा देईल. प्रभात तारा. ताराप्रमाणे दानियल म्हणतो ना, जो पुष्कळांना देवाकडे वळवतो ताराप्रमाणे चमकेल आमेन. स्वर्गात. अजूनही सांगत आहे, गोष्टी म्हणून ऐकू नका बरं का, खरे असं घडणार आहे. जो स्वर्गात जाईल त्याला दिसणार आहे, जो स्वर्गात जाणार नाही त्यांचं काय खरं नाही. हालेलुया. आणि स्वर्गात जायला थोडं कठीण पण आहे. इथं चर्चला जायला जमत नाही, स्वर्गात कधी जात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, आठवड्यात 3 दिवस चर्च. आणि आम्ही ठरवलं, जाऊ दे ज्याला रविवार मिळत नाही त्यांनी मंगळवारी यावं, जाऊ दे मंगळवारी भेटत नाही शुक्रवारी यावं. धडी तर चर्चला जायला जमत नाही, स्वर्गात कधी हो. हा, स्वर्गात जायला जमेल इथं जर जमलं तर. इथं यायला, इथं येण्यासाठी, इथं वचन ऐकण्यासाठी, देवाकडे गुडघे टेकण्यासाठी, बायबल वाचण्यासाठी, जे दास सांगत आहे ते ऐकण्यासाठी जर तुम्हाला वेळ असेल तर स्वर्गात जाईल. नाही तर तिकीट कॅन्सल मध्ये पण फार चुराडा होत. नुसतं कॅन्सल नाही, फार. हालेलुया. काय महान देव आहे ज्याने तुम्हाला आणि मला बोलवलं. म्हणून म्हणाला हरकत नाही, 10, 15, 20 जण जरी कट्टर बिलीवर सापडलेत हरकत नाही, आनंदित आहे. प्रेज द लॉर्ड. बोलवलेले पुष्कळ आहेत आणि निवडलेले थोडे आहेत. आणि तुम्ही तुमचा विचार करा, मी माझा विचार करत आहे. माझं नाव बोलवलेलं मध्ये असणार का निवडलेलं मध्ये असणार ते मी रोज विचार करतो आणि त्याप्रमाणे जीवन जगतो. हालेलुया. हा, आणि है ना, कितवा? 5वा मंडळी. चला, सार्दिस मंडळी है ना. हा, 5 वचन आहे. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करीन. प्रकटीकरण 3:5. सार्दिस मंडळी सांगते, बोलत आहे, जो विजय मिळवेल त्याला मी पांढर शुभ्र वस्त्र देईल. काय देईल? वस्त्र देईल. या वस्त्राचं काही काम नाहीये वरती बेटा. इथं कसंही घाल, कुठलंही घाल, नवीन मिळालं तरी घाल, नाही मिळालं तरी जुने घालून हरकत नाही. स्वर्गात देवाने पांढर शुभ्र असं झगा वस्त्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तयार केलेला. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी बनवलेला झगा जो आहे, वस्त्र तुमच्या आणि माझ्यासाठी ओरिजिनल आहे. ओरिजिनल आहे, डुप्लिकेट नाहीये. हालेलुया. देवाला स्तुती असो. आणि म्हणून माझ्या प्रियानो, मी तुम्हाला थोडं आठवण करून देत आहे. 5 मिनिटात संपून टाकतो. विजय मिळवणाऱ्या लोकांना काय काय मिळणार आहे आधी बोललोय तरी आठवण करून देत आहे. अजून थोडा प्रकाश पडावा जाता जाता या संदेशाला संपवता कळत आहे का? हा. आणि 6वा मंडळी संगती बोलताना देव म्हणाला, 3रा अध्याय 12 वचन प्रकटीकरण. जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करेन. तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरूशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी, तिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन. जो विजय मिळवेल त्याला देव म्हणत आहे, मी स्वर्गात त्याला स्तंभ करीन. स्तंभ म्हणजे काय? पिलर, खांब. हॅलो, स्तंभ म्हणजे काय? स्वर्गात तो तुम्हाला आणि मला खांब बनवणार आहे. खांब कुठेतरी एक पिलरवर अख्खं घर बसलेलं असतं, माहितीये का नाही? खांबावर घर बसलेलं असतं प्रियानो. त्याच प्रकारे माझ्या प्रियानो, स्वर्गात तुम्हाला एक पिलर म्हणून, एक खांब म्हणून देवबाप नवीन यरूशलेम, नवीन नगर जेव्हा बांधणार आहे, कळत आहे का? जसं येशू म्हणाले, मी तुमच्यासाठी स्वर्गात घर बांधायला चाललोय. काय बांधायला? स्वर्गात घर बांधायला चाललोय. मी स्वर्गात तुमच्यासाठी घर तयार करायला चाललोय. घरे कळत आहे तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. आणि घर तयार झाल्यानंतर मी तुम्हाला घ्यायला येईल म्हटले. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून लक्षात ठेवा, देवबाप तुम्हाला आणि मला विजय मिळवणारे लोकांसाठी काय काय ठेवलेलं आहे त्यांनी शिकून घ्या. हालेलुया. शिकून घ्या.
आणि म्हणून माझ्या प्रियानो, देवाचा आत्मा सांगत आहे, मी तुला शुभ्र वस्त्र देईल, आहे ना, पांढरं खळा देईल. बरोबर आहे का? गुप्त ठिकाणी लपवलेला ठेवलेलं मान्ना देईल. या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी झटा तयार राहा प्रियानो. जगातल्या गोष्टीने तुमचं हे जे काही विजयपणा आहे ते हिरवून घेऊ नये, काढून घेऊ नये. जगातलं वस्तू, टेन्शन, चिंता, घर, परिवार, कुटुंब, लेकर, नातेवाईक, इतकं बिझी होऊन जातो माझ्या प्रियानो आपण, की विचार करावा लागतो चर्च मध्ये येण्यासाठी जाऊ का नको. कसा विजय मिळणार? 7वा मंडळी आहे ना. काय वाचलंय आपण? 3:21. हो. आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या बरोबर बसू देईल. बोला ना आमीन तरी म्हणा. 7व्या मंडळीला तो म्हणत आहे, जसं मी विजय मिळवून आपलं पिता म्हणजे वडिलांचं है ना सिंहासनावर, राजासनावर बसलो, तसंच तुम्ही देखील जे विजय मिळवतं तुम्हाला माझ्या बरोबर राजासनावर मी बसवणार आहे, देव म्हणत आहे. आणि म्हणून आज हे विजय मिळवण्यासाठी लढा. काय करा? विजय मिळवण्यासाठी खटपट करा, लढा. आपापलं लढाई आपण स्वतः लढायचं आहे बरं का. तुमचा लढाई मी लढणार नाही, तुमचा लढाई मी लढणार नाही. स्वतःने स्वतःचं ओझ, स्वतःने स्वतःचं क्रूस उचलायचं आणि येशूच्या मागं. तुमचं क्रूस उचलायला मी येणार नाही, माझा क्रूस उचलायला तुम्ही येणार नाही. ही लढाई स्वर्गाच्या राज्यात, स्वर्गात विजय मिळवून जे देवाने साती मंडळी संगती बोललेलं, जे मान्ना, तारा, खळा आणि त्याच्यानंतर काय? स्तंभ, त्याच्यानंतर काय? वस्त्र शुभ्र, जे काही फळं, जे काही झाडांचं फळं नाही का, जीवनाचं झाडांचं फळं आणि जे काही सिंहासन, राजासन म्हटलेलं आहे ना, हे सगळं मिळवण्यासाठी लढा. येशू लढलं, येशू लढलं प्रियानं. येशूने युद्ध केली, युद्ध करून विजय मिळवलं. युद्ध करणं गरजेचं आहे, युद्ध करणं गरजेचं आहे माझ्या प्रियानं. काही संपलेलं नाही, अजूनही काही संपलेलं नाहीये, काही बिघडलेलं नाहीये. कसं होईल, काय होईल हे सोडा, काही होणार नाही. हो माझ्या प्रियानो, मेलेल्या गोष्टी देव जिवंत करू शकतो. अजून काय झालंय का आपल्या आयुष्यात? काही अडचण आहे का? नाहीये म्हणायचं, नाहीये म्हणायचं. मेलेल्या लाजराला देवबाप जिवंत करू शकतो जाऊन. तर अजून आपल्या जीवनात तसलं झालेलं नाही ना काही. हा, चांगलं जीवन दिलेलं आहे, चांगल्या प्रकारे येऊन बसले तुम्ही चर्च मध्ये, चांगल्या प्रकारे कान दिलेला आहे ऐकण्यासाठी, चांगला हातपाय आहे. लढा, लढा प्रियानो. विजय मिळवा, विजय मिळवा, विजय मिळवा, विजय मिळवा. नरकात नाही जायचं. मी तर ठरवलेलं, मी नरकात जाणार नाही. देवबाप्पा जेवढं होईल, जितकं होईल, प्रामाणिकपणे सेवा करणार, विश्वासाने चालणार. कुठं काही गडबड झालेला असेल, देवबाप्पा तेही मार्ग नीट करणार आणि तुझ्या पुढे चालत राहणार. हालेलुया. हरकत नाही, आपलं युद्ध आपण लढूया आणि विजय मिळूया, विजय मिळूया. विजय मिळवण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला बोलवलेला आहे. म्हणून या साती मंडळी संगती बोलताना देवाने काही ना काही विजय मिळवलेल्या लोकांना देण्याची वायदा केलेला आहे. आणि म्हणून आपण देखील विश्वास ठेवूया. फेथ वर्कर चर्च मध्ये राहून युद्ध लढत असताना, प्रार्थना करत असताना, सेवकाई करत असताना, देवामध्ये चालत असताना काही ना काही तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील ठेवलेला आहे. या सातीपैकी 7 वस्तू तुम्हाला आणि मला पण देवबाप देणार आहे. त्यात आपण समावेश आहोत, त्यात आपण पण आहोत, हे विश्वास ठेवा. कारण की जसे विजय मिळवतात तसे तसे देवबाप या सगळ्या लिहिलेल्या गोष्टी आपल्या जीवनात करत जाणार आहे. आणि म्हणून चिंता करू नका, काळजी करू नका प्रियांनो, है ना. पण लढूया. हा, फरक एवढा आहे, कधी कधी एकटा लढावा लागतो, कधी कधी संगती पण लढूया. कसे लढूया? संगती.
बरोबर आहे का नाही? आणि मी तर म्हणेल संगती लढण्याने फायदा आहे ना, आहे का नाही? सांगा बरं. हा, जेव्हा एकटा लढायचं तेव्हा ख्रिस्ती जीवनातला लढाई एकटा लढा. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल नाही मला एकटाच मला कमीपणा दिसत आहे, मला खरंच सेवकांसंगती चर्च संगती राहून लढायचं आहे, तर तेव्हा पण तुम्ही खंबीर उभा राहून एक संगती राहून सैताना संगती आपण लढूया, लढाई लढूया. कळत आहे का? आणि म्हणून कधी विचार पण करू नका की जाऊ दे आता मी एकटाच लढणार. तोपर्यंत तुम्हाला सामर्थ्य मिळालेलं असेल तर लढा. तोपर्यंत अजून सामर्थ्य नाहीये, एकत्र राहून लढूया. कळत आहे का? शेवटी काही करा, विजय मिळवणं गरजेचं आहे. कारण की देव म्हणत आहेत, येशू म्हणत आहेत की मी जसं विजय मिळवून आहे ना पिताचं उजवीकडे बसलो, तुम्हालाही मी माझ्या बाजूला सिंहासनावर बसवणार आहे, असं देवाने दिलेला शब्द आहे.